नमस्कार. आज आपण बघणार आहोत भेंडीची भाजी. त्यासाठी भेंडी धुवून चिरून घेतली. त्यानंतर मोहरी, जिरं, हळद, गोडा मसाला, हिंग, लाल तिखट आणि तेल, मीठ, धणेपूड, शेंगदाण्याचा कूट, कढीपत्ता, मिरची आणि कोथिंबीर हे सगळं साहित्य घेतलं आहे. कढईमध्ये फोडणीसाठी आपण तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये पाऊण चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर जिरं, यामध्ये कढीपत्ता आणि मिरचीचे थोडे छोटे छोटे काप करून घातले आणि हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. या फोडणीमध्ये आता आपण 1.5 चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला आणि थोडीशी धणेपूड हे सगळं घातल्यावर आता चिरलेली भेंडी आपण मिक्स करणार आहोत. चवीनुसार मीठ, भाजी चांगली मिक्स करून घ्यायची, परतून घ्यायची आणि त्याला वाफ येऊ द्यायची. तेव्हाच भेंडी चांगली शिजते. आता भाजीमध्ये आपण 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. तो चांगला मिक्स करून घ्यायचा आणि कोथिंबीर घालणार आहोत. एक वाफ आल्यावर आपली भाजी तयार आहे. अशा प्रकारे आपली खमंग भेंडीची भाजी तयार आहे.